स्वाती, काय काय झालं का एकटी बसली तिकडे? काय नाही, डोकं सर्दी झाली, मला डोकं दुखायला. मागापासून मी तिकडे हुडकायलोय, म्हणलं स्वाती कुठे काय, आईलाही विचारलं. ताप ती आली म्हणून इकडे बसले दुखायला. मला सांगायचं की मग मी नेलं असं दवाखान्यात ही. थोडे दुखायले, आता नको जायचं. थोडं दुखायले? हो जास्त दुखायले तर सांगा, आपण जाऊया दवाखान्यात हे. हो, जास्त दुखायला सांगते. ताप आली का नाही? आली की. आली? हो. मग दवाखान्यात जाऊन येते एकदा. आताच नको, थोडं कमी पुन्हा जाऊ. पुन्हा जायचं? हां. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपण कधी काय यूट्यूबला व्हिडिओ बनवत नाही, काही नाही. आत्ता व्हिडिओ कशासाठी बनवायले काय नाही तुम्हाला इथं सांगतो मी. तर लई दिवस झालं, तुम्हाला तर माहिती आहे यूट्यूबला आपण कधी ब्लॉग सोडतच नाही. आता मागं 4 ते 5 दिवसाखाली यूट्यूबला एक ब्लॉग सोडला होता. तर त्याच्यामध्ये असं झालं की काही कमेंट असे यायल्या, त्याच्यामुळं व्हिडिओ आज बनवायचा आहे. तुम्हाला तर माहिती आहे आमचं लग्न होऊन 8 ते 9 महिने झालेलं आहे लग्नाला आमच्या. तर सगळ्याच्या कमेंट अशा यायल्या होत्या की फेसबुकला पण यायल्या कमेंट, यूट्यूबला पण यायल्या आणि इंस्टाग्रामला तर लईच कमेंट यायल्या. सारखा व्हिडिओ सोडला की प्रत्येक व्हिडिओला कमेंट, आणि फेसबुकला पण तसंच. प्रत्येकजण ताई दादा सगळेजण कमेंट करायला लागले. यूट्यूबला पण तशीच कमेंट करायला लागली. त्याच्यामुळं आज व्हिडिओ असं बनवण्याचा मुद्दा असं आहे, त्याचमुळे आज व्हिडिओ बनवायचा आहे, दुसरं काही नाही. तिथलं तर आणखीन काही दादाचं म्हणणं होतं, ताईचं म्हणणं होतं की तुमचे घर दाखवा आतमधून कसं दिसायले कसं नाही, ते पण सांगा आम्हाला. त्याच्यामुळं पण मी तुम्हाला घर पण दावतो आमचं कसं झालं आहे कसं नाही. आणि मी कधी घराचा पण व्हिडिओ दावला नाही, काही नाही. आमचा दादा लावतो आहे घराचा व्हिडिओ हे सगळं. म्हणून बघा, हे आत्ताच आम्ही 2 दिवसाखाली बेड आणला आहे, त्याचाच मी ब्लॉग सोडला होता यूट्यूबला 1 ते 2 दिवसाखाली. का नाही स्वाती? हो. तर आपलं कसं आहे, लग्न जारकं झालेलं आहे. लग्नामध्ये पण आपल्याला काही भेटलेलं नाही, दिवाण मी तुम्हाला म्हणलेलं आहे. स्वातीच्या बी घरचे काय असं नाही, जास्त गरीबच आहेत. त्याच्यामुळंच आम्ही म्हणलं आता झालं घरबीर झालं आहे, म्हणलं आपणच घ्यावा दिवाणी सगळं. म्हणून स्वातीनं आम्ही गेलतो. का नाही स्वाती? दिवाणी आणाय आम्ही दोघं गेलो, दिवाण आणला. दिवाण तर तुम्ही बघितला असेल कसा आहे कसा नाही, व्हिडिओ पहिला सोडलाच होता, मी दावलाच होता. आणि सगळ्याचं म्हणणं पण होतं की स्वातीचं बी सांगा, त्याच्यामुळं म्हणलं आज ब्लॉग बनवावा. स्वाती कशामुळं बनवायचं कशामुळं नाही ते सगळं सांगायला लागलो मी तुम्हाला. फेसबुकला आपल्याला कमेंट यायला होत्या की स्वाती प्रेग्नंट आहे का, यूट्यूबला पण तशाच कमेंट यायल्या, इंस्टाग्रामला पण तशाच कमेंट यायल्या. त्याच्यामुळं म्हणलं आज व्हिडिओ बनवावंच म्हणलं. सगळ्यांचं म्हणणं होतं की सांगा आम्हाला, सांगा काय चाललं आहे ते, म्हणून म्हणलं आज व्हिडिओ बनवावा. नाहीतर सगळेजण म्हणाले सांगा सांगा सांगा, मॅसेज यायले, कमेंट यायल्या, काय ताईचे तर फोनसुद्धा आले. त्याच्यामुळं आज म्हणलं व्हिडिओ बनवावा आपण. का नाही गं? हो. म्हणून आज व्हिडिओ बनवतो आहे. 8 ते 9 महिने झालेलं आहे आपल्या लग्नाला, जास्त बी झालेलं नाही. आणि मला जास्त तुम्हाला तर माहिती आहे मला ब्लॉग बी बनवायला जमत नाही ना, काही नाही. पण आता ब्लॉग बनवायला लागलो आहे मी, कारण तुमचं म्हणण्यामुळं आणि तुम्हाला सांगायला लागलो आहे, त्याच्यामुळं ब्लॉग बनवायलो आहे. नाही तर मी ब्लॉग कधी बनवत नाही यूट्यूबला ना, कधीच नाही. तुम्हाला तर माहिती आहे कधी ब्लॉग सोडला पण नाही आपण, आणि काहीच नाही यूट्यूबला. आत्ता 3 दिवसाखालीच एक जस्ट ब्लॉग सोडला होता, आणि ते ब्लॉग आपला चांगला व्हायरल पण झालेला आहे. आणि त्याला भरपूर कमेंट आल्या की स्वाती प्रेग्नेंट आहे का हे सांगा आम्हाला दादा. कॉलसुद्धा आले काही जणांचे, ताईचे दादाचे. म्हणून म्हणलं त्याच्यामुळं आज ब्लॉग बनवावा असं तसं, म्हणून मला राहिलं नाही. म्हणून म्हणलं आता लई दिवस झालं, म्हणलं कवर थांबायचे आपण, कमेंट व्हिडिओ काढावंच म्हणलं कमेंटवर आता. त्याच्यामुळं तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असताल की कमेंट काय यायल्या होत्या यूट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, काही कमेंट यायला होती सांगा. तर कमेंट अशा यायल्या होत्या की स्वाती प्रेग्नेंट आहे का. मग त्याच्यामुळं आम्ही अगोदर पण गेलो दवाखान्यात म्हणलं तुम्हाला, म्हणून त्याच्यासाठी काल गेलते ही आई ही सगळे दवाखान्यात आम्ही गेलतो. त्याच्यानंतर डॉक्टरने असं सांगितलं. तर मित्रांनो बघा, हे आता आम्ही घरबीर सगळं झालेलं आहे आमचं, त्याच्यामुळं आता काही टेन्शन नाही.
तर कमेंट अशा यायल्या होत्या की स्वाती प्रेग्नेंट आहे का ते आम्हाला दादा सांगा. मग त्याच्यामुळं आई हे आम्ही त्याच्या आतवर गेलो 1 महिन्याखाली तपासायला, तेव्हा तर काय नव्हतं. पण आत्ता आम्ही कालच गेलो. तर मित्रांनो ॲडजस्ट करून घ्या बरं का, मला एवढा ब्लॉग जमत नाही बनवाय. तुम्ही कमेंट केल्या त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवायला लागलो आहे. मी जास्त काय ब्लॉग बनवत नाही कधी, तुम्हाला पण माहिती आहे. आणि मला ब्लॉग जमतं आहे का ते मला तर काय माहिती नाही. पण तुमच्या म्हणण्यामुळं मी आज ब्लॉग बनवायला लागलो खास करून, की आम्ही गेलो कालच दवाखान्यात सगळेजणं. घरबीर झालं आहे म्हणलं, आता सगळं झालं आहे, काय कुठल्याच गोष्टीचं आता काय हे नाही. त्याच्यामुळं काल दवाखान्यात गेलो तर डॉक्टर म्हणले काय टेन्शन घ्यायची गोष्ट नाही, म्हणले सगळं चांगलं आहे. आम्ही बघितलं आहे. तर आता तुमचं म्हणणं असेल काय झालं, तर हा स्वाती प्रेग्नेंट आहे. तर त्याच्यामुळे आज व्हिडिओ बनवायचा आहे आणि तेच तुम्हाला सांगायचे. सगळ्यांच्या कमेंट यायला त्या, त्याच्यामुळे आज व्हिडिओ बनवला आहे. नाही तर मी जास्त करून व्हिडिओ बनवत नाही मित्रांनो, काय नाही. लई दिवसापासून मी यूट्यूबला तर कधी व्हिडिओ सोडितच नाही. इंस्टाग्रामला पण सगळ्या कमेंट तसेच यायल्या, स्वातीच्या आयडीवर यायल्या, माझ्या आयडीवर यायल्या. सगळेजणांनी तसंच विचारायले काही जणं. म्हणून म्हणलं आज व्हिडिओ बनवावा. तिचं पण तुम्हाला सगळं सांगितलं मी. तर बघा मधून कसं झालं आहे घर, तुम्हाला दावतो मी. हो का, इथं हे असं खिडकी आहे, हे दिवाणा असा आणलेला आहे बघा त्या दिवशीचा. आणि इथं एक असा बोर्ड हे काढले, चौकट केले घराचं. हो का, एवढेच भांडे आपल्याला बी जास्त भेटलेले नाहीत. भांडे बिंडे लग्नात एवढेच भांडे भेटलेले आहेत. स्वातीच्या बी घरचे असलेले श्रीमंत नाहीत ना, काही नाही. तुम्हाला दावतो. हो आहे, ती एक रूम आहे, ती एक रूम आहे. आम्ही त्या रूममध्ये राहत आहोत आणि दादा ही ह्या 2 रूममध्ये राहतात. त्याच्यामुळे आज व्हिडिओ बनवायचा आहे. जास्त काय व्हिडिओ बनवण्याचं नाही असं आमचं. आणि इथं आमच्या वडिलांचा फोटो लावला आहे. वडील आमचे असते बघायला तर चांगलं झालं असतं. आमचे वडील राहिले नाही तर बघायला आहे. त्यांचं आमचं चांगलं बघायचं होतं. वाईट काळामध्ये आमच्यासोबत होते वडील आणि आज चांगल्या काळामध्ये नाही. तर वडिलांचं आमच्या जास्त वय पण नव्हतं, काहीच नव्हतं.